अपमानजनक कारवाई त्यांच्यावर पाहिजे. काय साहेब मी सोबतच आहे का? तुझ्या खुर्चीवर बसली क्षणातच निलंबित होते. त्याला वेळ नाही. नको नको नाही तसलं काय नको. आपण कर्मचारी आहेत, आपण काय नको. आज या ठिकाणी सुरू करू का? आज या ठिकाणी तुळजापूर तालुका गट विकास कार्यालयामध्ये जे काही समाजकंटक किंवा आपल्या चांगल्या कामाला विरोध करणारे काही जे लोक आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही लोकशाही मार्गाचा अवलंब न करता, संविधानात्मक बाबी न करता डायरेक्ट कायदा हातात घेऊन जे तक्रार करत आहेत आणि तक्रार करून काम करण्याच्या चांगल्या गुड गव्हर्नन्स मध्ये ते बाधा आणत आहेत, याच्या विरोधात आज सर्व शिक्षक संघटना आणि इतर सर्व कर्मचारी संघटना, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी सगळेजण आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. जो आमच्या गट विकास अधिकारी यांच्यावर भ्याड हल्ला झाला, ज्या चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर इंटरटेट केलं गेलं, त्या विरोधामध्ये आम्ही आज सगळे एकत्र आलेलो आहोत. आज या ठिकाणी पोलीस उपाधीक्षक यांच्या कार्यालयामध्ये आम्ही आलो आहोत. त्याचं कारण असं आहे की जे लोक असं आत्मदहनाचं ब्लॅकमेल करणारे जे लोक आहेत त्या पंचायत समितीमध्ये तक्रार देऊन खोट्या पद्धतीनं काम करत आहेत, लोकशाही मार्गाचा अवलंब न करता करत आहेत, अशा लोकांना मज्जा होण्यासाठी बॉम्बे पोलीस प्रोहिबिशन ऍक्ट नुसार पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. तक्रार येताच जर कोणी असा आत्मदहनाचा इशारा देत असेल, आत्मदहन करत असेल तर त्याला पोलिसांनी प्रतिबंध केला पाहिजे, अटक करून संबंधित कारवाई केली पाहिजे, अशी सर्व कर्मचारीची मागणी घेऊन आताच आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे. आणि आगामी काळात सर्व कर्मचारी संघटना अशा चुकीचं काम करणाऱ्या लोकांच्या विरोधात राहील. आम्ही एकजुटीनं या गोष्टीचा निषेध करतो. या गोष्टीचा प्रतिबंध करण्यासाठी आगामी काळात सुद्धा आम्ही असं या प्रकारचं आंदोलन करू आणि एकी ठेवून अशा चुकीचं देशद्रोही काम करणाऱ्या, चुकीचं काम करणाऱ्याचा प्रतिबंध करणार. कारण आम्ही सुद्धा भारताच्या संविधानाचे सगळे अधिकार कर्मचाऱ्याला आहेत लालासाहेब, आणि सगळे अधिकार असताना या देशातली या मातीतले कर्मचारी आहेत आणि त्याला विनाकारण चुकीच्या पद्धतीनं तुमचं खाजगी गोष्ट असताना सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक उद्देशाच्या नावाखाली जर कोणी ब्लॅकमेल करत असेल तर सर्व कर्मचारी आम्ही एक आहोत. आणि कुठल्याही गट विकास अधिकारी असो, पंचायत समितीचा सेवक जरी असला तर यापुढे आगामी काळात असं करण्याला जशाच तसं उत्तर कर्मचारी संघटना देईल असं अभिवचन मी या ठिकाणी देतो. आणि पोलिसांना विनंती करतो की बॉम्बे पोलीस प्रोहिबिशन ऍक्ट नुसार ज्याने असं निवेदन, आमच्या निवेदनावरचा विचार व्हावा पोलिसांनी करावा आणि ताबडतोब त्या संबंधितावर गुन्हा नोंद करून अटक झाली पाहिजे, अशी एकमेव मागणी आमची आहे. आणि आगामी काळात जरी पंचायत समितीमध्ये चांगलं काम करताना कोणी कायदा हातात घेऊन जर काय करत असेल तर त्याला प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी त्यांचं काम करून संबंधितांना अटक करावी आणि गट विकास अधिकाऱ्यांना अधिकारी द्यावेत की त्यांनी जर अशा प्रकारची जर कुठली घटना घडलेल्या पत्र आलं, कोणी आत्मदहनाचा खोटा काम करत असेल तर गट विकास अधिकाऱ्यांनी फोन करता क्षणीच पोलिसांनी त्या ठिकाणी मदत केली पाहिजे आणि पोलिसांनी त्यांचं काम करून त्या कर्मचाऱ्यांना निर्भयपणे काम करून भारत पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्यात मदत केली पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी राहील. आगामी काळामध्ये सुद्धा आम्ही सगळे टोटल सगळे कर्मचारी आम्ही युनियन एक आहोत. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. धन्यवाद. जरा एक साईडला रे कुठं तर 2 मिनिट थांबताय, सगळे थांबताय, तुम्ही म्हणत बाहेर देतो 2 मिनिट. नाही सर बोला. न्यायालयाचं पत्र वर करावा, पण त्याचं नियमाच्या अधीन राहून पत्रव्यवहार करावा. ही जे नियम बाह्य वागणं असं का जाळून घेणं तेवढे मोठे प्रश्न नाही त्या तालुक्यात. तर गट विकास अधिकारी अतिशय सज्जन आणि चांगला माणूस आहे, सातारा करणारा माणूस आहे, सज्जन आहे, चालत आहे, सगळ्या लोकांना तो न्याय द्यायचा गट विकासाचा प्रयत्न करतो. तसं माधुरी साहेबांचं इथं काम आहे चांगल्या पद्धतीने, त्या पद्धतीत तोही माणूस तिथल्या जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. अनेक स्तरावर जर काय तुमचं असेल असू शकतंय, 140 कोटीचा देश आहे, सगळेच प्रश्न सुटू शकत. गट विकास कार्यालयामध्ये काही गुड गव्हर्नन्स काम कर्मचारी करत असताना जे कोणी अतिशय समाज विघातक कृत्य करणारे काही लोक आहेत, सर्वच तसे लोक नाही आहेत. आम्ही सर्व कर्मचारी, सर्व शिक्षक संघटना असतील, तिथले कर्मचारी असतील, सगळं गुड गव्हर्नन्सचं काम करतायत साहेब. असं करत असताना सुद्धा विनाकारण हॅरेसमेंट करण्याच्या दृष्टीनं वारंवार तीच माहिती
मागून ब्लॅकमेलिंग करण्याचे काही प्रकार त्या पंचायत समितीमध्ये झालेले आहेत. त्या अनुषंगाने गट विकास अधिकारी यांच्या खाजगी भांडणं असताना सुद्धा सार्वजनिक हेतू ठेवून सातत्यानं त्यांना त्रास देऊन त्यांच्या केबिनमध्ये जाऊन काही समाजकंटकांनी किंवा काही वाईट लोकांनी त्या ठिकाणी तिथं उद्रेक करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचा निषेध करण्यासाठी आज सगळे कर्मचारी आम्ही एकत्र होऊन या ठिकाणी आलेलो आहोत. त्या अशा जे समाज विघातक आणि शासकीय कामात अडथळा करणारे जे लोक आहेत त्यांना मज्जाव झाला पाहिजे, यासाठी आज सर्व संघटनांनी माननीय उपनिरीक्षक साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. काही लोक जाणीवपूर्वक जातीचा अॅट्रॉसिटीचा कायद्याचा दाग दाखवून लैंगिक गुन्हा दाखल करण्याचा दाग दाखवून आमच्या माता भगिनींना, शिक्षक कर्मचाऱ्यांना किंवा पंचायत समितीच्या महिला कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला मज्जाव झाला पाहिजे आणि पोलिसांना आत्मदहनाची नोटीस पोलिसांना कळवल्यानंतरही काही लोक विनाकारण त्या ठिकाणी पोलिसला न माहिती देता आमच्या कार्यालयातून अजून कुठलाही पत्रव्यवहार त्यांना कायदेशीर दिलेला असताना सुद्धा संविधानिक सर्व मार्ग अवलंबले असताना सुद्धा जाणीवपूर्वक वेठीस धरण्यासाठी त्या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न करण्यासाठी अनेक जण एक आपला व्यावसायिक हेतू ठेवून काम करत आहेत. ह्या मज्जाव करण्यासाठी आज सर्व पंचायत समितीचे सर्व संघटनेचे तालुक्यातले कार्यकर्ते सगळे कर्मचारी आम्ही एक झालेलो आहोत आणि माननीय पोलीस उपनिरीक्षक साहेबांना आणि आम्ही DYSP साहेबांना मी इथं भेटलेलो आहोत की अशा लोकांचा जे चांगलं काम करत असताना गुड गव्हर्नन्स करताना जर तक्रार करून विनाकारण त्रास देतो, इनोव्हेशन ऑफ प्रायव्हसी ऍक्ट करत असतील तर त्यांना मज्जाव करण्याचं काम. पण आमच्याकडे उपनिरीक्षक साहेबांनी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली की कर्मचाऱ्यांनी सुद्धा गुड गव्हर्नन्स केला पाहिजे आणि मदत केली पाहिजे. ते काम पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी करतायत, आम्ही कर्मचारी पण करू. पण जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर कोणी असं करत असेल तर कर्मचारी संघटना जशास तसं उत्तर त्यांना देण्यासाठी कायदेशीर सर्व मार्ग, संविधानिक मार्ग कळेल यासाठी आम्ही पोलिसांना पण आता भेटलेलो आहोत. साहेबांना आम्ही भेटलो तर आम्ही विनंती केली की अशा लोकांचा मज्जाव करण्यासाठी त्यांनी संघटनेला आणि कर्मचाऱ्याला अभय द्यावं, संरक्षण द्यावं, एवढ्या विनंतीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे. अशी मी त्यांना विनंती करतो की यापुढील काळात असे गैरप्रकार, चुकीचे जे होणारे प्रकार आहेत ते टाळण्यासाठी त्यांनी तिथं मज्जाव करावा एवढी विनंती मी सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं आपणास करत आहे. जय हिंद. गट विकासातील चांगलं असल्यामुळे चांगलं काम करायचं, तालुक्याचं चांगलं आपल्याला करायचं नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून सगळ्यांचं प्रशासनाच्या वतीनं, सर्व संघटनेच्या वतीनं, आता तुम्ही सगळे आपण एकच आहोत तिथं, सगळ्यांचं अशी जी युनिटी दाखविली आणि आज जे शांततापूर्ण गांधी मार्ग तुम्ही अवलंबला, काही न करता पदयात्रा काढले, आमच्या भगिनी न चालणाऱ्या सरडेताई सुद्धा आज चालताना बघितल्या. सगळ्या बहिणी आमच्या हळूहळू तिथून SP ऑफिस, तिथून आपणा, तिथून तहसील, पुन्हा पोलीस स्टेशन, पुन्हा इकडं योगा बी झाला. नरेंद्र मोदी साहेबांनी जागतिक योगा दिन साजरा केलाय. त्या अनुषंगाने तुमच्या तब्येती निश्चित चांगल्या असणार आहे. त्यामुळे आज तुमच्यामुळे माझा बी योगा झाला. असंच थोडं दररोज अर्ध्या पाऊसात फिरत जावा. एवढं त्याचं शरीर चांगलं आहे, तो दिवसभर फ्रेश म्हणून चांगला न्याय देऊ शकतो. त्या अनुषंगानं आपले जे पंतप्रधान देशाचे आहेत त्यांनी जे सांगितलंय योगा, तो सकाळी अर्धा पाऊण तास करायचा. ग्राम स्वच्छता शेजाऱ्यापाजारच्या आपल्या घरापाशी करायची. आल्यानंतर आपलं संघटना, पंचायत समितीच्या असतील, जिल्हा परिषद शिक्षक संघटना असतील, सर्वांनी आपल्या पंचायत समितीमध्ये जी दुर्दैवी घटना, जी नको ते घटना घडत आहेत त्याला मज्जाव करण्यासाठी आपण सर्वजण संविधानिक मार्गाने, आपण संविधानाच्या नियमाचं पालन करून माननीय उपाधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय तुळजापूर इथेही आपण निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक साहेब तुळजापूर यांनाही निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर आपल्या तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार त्यांनाही निवेदन दिलेलं आहे. ज्या गोष्टी गुड गव्हर्नन्स आहेत त्या आपण करतो, याची हमी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर या शासकीय कामात अडथळा करणारे जे लोक असतील, जे व्यक्ती असतील, ते जे त्रास देतील आपल्याला, त्याच्यासाठी न्याय मागण्याची भूमिका आपण त्यांच्यापाशी मांडलेली आहे. बरोबर आहे. त्यानंतर चांगलं काम करण्याचं तर अभिवचन दिलंच, पण चुकीचं कोणी करत असेल तर माननीय तहसीलदार साहेबांनी आपल्याला अभिवचन दिलेलं आहे की अशा पद्धतीनं एखादं चांगलं काम करून शासकीय कामात अडथळा करणाऱ्याला, मज्जाव करणाऱ्याने जर प्रतिवादी तक्रार देऊन विनाकारण अॅट्रॉसिटी असेल, लैंगिक समस्या असेल, अशा अनेक अनैसर्गिक गुन्हे दाखल करण्याचा जे अननॅचरल गोष्ट करतील त्याला मज्जाव करण्याच्या दृष्टीनं आपण त्यांना अवगत केलेलं आहे. त्यांनी आपल्याला अभिवचन दिलेलं आहे. आपण सर्वांनी लोकशाही आणि सृजनशील मार्गाने या पंचायत समितीचं चांगलं काम, उज्ज्वल काम करण्यासाठी माननीय गट विकास अधिकारी असतील, सर्व कर्मचारी यांच्यासोबत सर्व शिक्षक संघटना आणि चांगले लोकप्रतिनिधी सुद्धा तुमच्या पाठीशी आहेत. आपल्याला तुळजापूर तालुक्यातलं काम महाराष्ट्रात नंबर 1 करून दाखवायचं आहे. अशा कुठल्याही समाजकंटक किंवा वाईट गोष्टीला भीक घालायची नाही. हे अभिवचन आम्ही तुम्हाला देतो की सगळे
लोकप्रतिनिधी त्या चांगल्या लोकांच्या पाठीमागे राहतील असं अभिवचन मान्य सभापती असतील, मान्य अध्यक्ष बोबडे साहेब असतील, त्यांनी सगळ्यांनी आपल्याला दिलेलं आहे. कुणीही कसल्याही मनात शंका न बाळगता आता या क्षणापासून चांगलं काम करावं अशी मी आपल्याला अपेक्षा करतो. आणि सर्वांचे या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. लालासाहेब आभार मानतील. लालासाहेब मी भूमिका मानली ना पुजारी सभापती महोदय मी मागा सांगितलं तालुक्याचे दोघांना बोल आदरणीय संतोष दादा बोबडे मागा मी त्यांचा उल्लेख केला सभापती पदाचा. आदरणीय सभापती महोदय माळकरी आहेत. त्याही काळात त्यांनी चांगल्या पद्धतीचे कर्मचाऱ्यांना न्याय दिला. 2.5 वर्ष असताना कसल्याही लोकांचा आर्थिक शोषण न होता सर्व कर्मचाऱ्यांना दादांनी न्याय दिलाय. तर दादा या अनुषंगानं 2 शब्द बोलतील. जे घटना घडली चुकीची घडली, आम्ही जी प्रशासनाच्या सोबत आहे, आम्ही सर्व पदाधिकारी पंचायत समिती सभापती साहेब आणि सर्व मेंबर आता तुम्ही निवेदन देत असताना आम्ही सगळ्या जणांनी चर्चा करून ठामपणे आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत. उपोषण अगर समजा आत्मदहन ही काही पर्याय नाही. आम्ही पदाधिकारी म्हणून आम्हाला जेवढा प्रश्न सोडविता येईल तेवढा आम्ही सोडवू. आणि जर कुणी चुकीचं वागत असेल तर पदाधिकारी म्हणून आम्ही पंचायत समिती सर्व मेंबर, जिल्हा परिषद मेंबर व सर्व राजकीय पदाधिकारी ही प्रशासनाच्या सोबत कंटिन्यू राहू. कुणावरही अन्याय होणार नाही. अगर कुठली चुकीच्या गोष्टीला आम्ही कुणीही पाठीशी घालणार नाही. आणि प्रशासनाला बी आमची विनंती आहे, काय असेल तर सामोपचारानं प्रश्न काही जर बारीक चिरीक प्रश्न सुटत असतील तर सगळ्यांनी मिळून सोडवायचा प्रयत्न करू. आपण सगळेजण मिळून कामकाज व्यवस्थित पार पाडू. आता सर जसं म्हणले की तुळजापूर पंचायत समिती महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं आणि जिल्ह्यात चांगल्या पद्धतीनं आपला असा उमटवायचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून करू. सभापती साहेब. आदरणीय सभापती साहेब आज या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसामध्ये जे या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं ते अतिशय टोकाची भूमिका घेऊन ते आंदोलन केलेलं आहे. तर मी असं नागरिकांना किंवा सर्वच गावकऱ्यांना अशी विनंती करतो की चर्चेतून सगळे प्रकारचे मार्ग काढता येतात. यापूर्वीही 4-5 आंदोलनं उन्हाळ्यामध्ये झालेली होती की आम्ही एका ठिकाणी बसून साहेबांच्या केबिनमध्ये बसून चर्चा करून मार्ग सोडवले. त्याप्रमाणे यापुढेही कुणाच्या कसल्याही अडचणी असतील तर त्या प्रामाणिकपणे चर्चा करून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तथापि पदाधिकारी आणि अधिकारी प्रशासन या 2 शाखा आहेत. त्यापैकी आम्ही एक शाखा आहोत आणि प्रशासन एक शाखा आहे. जर चुकीच्या मार्गाने कोण जर कुठल्या गोष्टी करत असेल तर त्या या ठिकाणी आम्ही यापुढे खपवून घेणार नाही. प्रशासनाच्या पाठीशी आम्ही पदाधिकारी सगळेपणे उभे राहू एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि सर्वच नागरिकांना विनंती करतो की आपले जे काय प्रश्न असतील गेले 4 महिन्यात आम्ही बऱ्यापैकी या ठिकाणच्या आंदोलनं चर्चेतून मार्ग काढून सोडवलेले आहेत. त्याप्रमाणे इथून पुढचेही आंदोलनं जर कुणाचे असतील तर त्यांनी आधी चर्चेला यावं. चर्चा तुमची झाल्यानंतर जर तुमचं समाधान झालं तर तुम्ही कायदेशीर मार्गाने ज्या तुम्हाला भेटलेलं अधिकार दिलेले आहेत त्या मार्गाने आपण आंदोलन करायला हरकत नाही. परंतु ते काय मार्ग नाही. चर्चेतून कसल्याही प्रकारे मार्ग निघू शकतो एवढीच मी सर्व तालुक्यातील जनतेला विनंती करतो. आणि परत एकदा सांगतो की प्रशासनाच्या पाठीमागे पदाधिकारी संपूर्ण माहिती खंबीरपणे आम्ही तुमच्या पाठीशी राहू. आपल्या सर्वांच्या वतीनं लालासाहेब मगर आमचे ज्येष्ठ नेते आभार मानतील. घरी बसून घरी बसण्याचे राम लक्ष्मण जोडे दोघंही माळकरी आहेत. दोघंही हे तळमळीनं प्रतिकूल परिस्थितीवर संघर्षात इथपर्यंत आलेले. त्यांच्या घरचे कोण काय नव्हतं कोण पद्धत द्यायला त्यांना. दोघंही अशी मेहनत जनसामान्य मिसळून लोकांचे प्रश्न सोडून काठी असो सावगा दोन्ही ते जवळ त्याचा मला परिचय आहे. संघर्षात तयार झालेले नेतृत्व आहे. नशीब चांगलं आहे की तुमच्या मागे पदाधिकारी उभारले तर काय काय ठिकाणी उभारत नाहीत. काय काय पदाधिकारी नको त्या कार्यकर्त्याची बाजू घेतात. तर तसे हे दोघं नाही आहेत. तुम्हाला एक विनंती या अनुषंगाने आहे, हे जरी आपल्या मागे भक्कमपणे उभा असतील तुम्हाला कळकळीची विनंती काय कर्मचाऱ्याला आपलं टायमिंग आणि आपलं विविध कार्य चांगलं करायचं. आणि आपली गोपनीयता तो बेताळे सर करत नाही काम. बेताळे सर शिवाला सांगणार बायको जेटपी सदस्य म्हणून मगर सर काम करत नाही शूटिंग काढा मगर सर म्हणते बेताळे काम करत नाही. की असं जर आपण आपलं एकमेकाच काढत बसलो तर आपलं भजन आहे तर आपलं भजन
न होईल यासाठी प्रशासकीय गोपनीयता पाळत चालतो. सभागृहामध्ये कसं आहे, वैयक्तिक हे वेगळं असेल. मूळ उद्देश आपलं विहित कार्य करणं, नेमणूक कशासाठी आपण पोटासाठी सगळेच हे सुद्धा केले, बेताळे सर करतोय, आपण आपल्या प्रपंचासाठी नोकरी करतोय एवढं लक्षात ठेवा. पुढचा बी आपला मित्र विरोधक असा नाही कर्मचारी, तोही पोटासाठी नोकरी करतो. त्यामुळं एकमेकांचे उणे दुणे हे जनतेपुढे सांगू नका. कर्मचाऱ्याला विनंती आहे, हे जे वाढलंय प्रकरण, काहीतरी आपल्या लोकांचे काहीतरी असतात पिना करणारे. जगताप साहेब, निर्मला सीतारामन तुम्ही तुमचं लक्ष पाहिजे. अशा पद्धतीने त्याची पगार बंद करून टाकायची, नाडे आवडायची. प्रशासकीय गोपनीयता पाळा. कर्मचाऱ्याला माझी विनंती काय की आपण आपल्या गोपनीयता पाळा. आपलं काय वरिष्ठ आपले कुटुंब प्रमुख आहेत आदरणीय घटविकासाध्यक्ष साहेब, तुमच्यातले काय असेल विविध आपले कुटुंब प्रमुख कसे आपले मांडा. कुटुंब प्रमुख एखादा प्रश्न सोडवू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणून काम करणारे हे 2 राम लक्ष्मण आपल्या माग आहेत, प्रेमळ आहेत, संयमी आहेत, नॉन करप्ट आहेत आणि लोकांना न्याय देणारे लोक आहेत. घरपे मजबूत आहेत दोघं. सभा झाले, मला काय दक्षिणा तिने परत टाकली नाही. नंतर येतो मुलगिरीला येतो दोघांकडे आता, कारण माझं पेन्शन मध्ये भागा नाही. आता मुलगिरी करावं, पूर्वज आमची मुलगिरी करायची. काल